नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर हिवाळा स्पेशल आज आपण बनवणार आहे गाजराचा हलवा. हे मी 1 किलो गाजर घेतलेले आहे. मीच गेले होते भाजी आणायला, त्यावेळेस घेऊन आलेली आहे. हे मोठे मोठे हलव्यासाठीच मी मेन म्हणलं तर असे मोठे बघून आणलेत मी साईजचे मोठे मोठे. हे पूर्ण असे स्वच्छ धुवून घेतले. शेंडा आणि ते मागचं देठ कट करून घेतला. वरचं पण घाण होती थोडी थोडी, काढली आहे मी वरनं कटरनं. आणि आता मी खिसून घेते, पण त्या अगोदर मला भाजी बनवायची आहे. मी भाजी बनवून घेणार आहे, नंतर खिसणार आहे याला. ठेवते ह्याला आता बाहेर साईडला. बघा ना, खिसून घेतलं आता मी. पूर्ण भाजी बनवली आणि खिसून घेतलं. त्यासाठी सामान घेतलं एवढं: काजू, बदाम, पिस्ता, साखर 1 वाटी आणि मिल्क पावडर घेतलेलं आहे. पिस्ता कट केलेला आहे थोडासा. आणि आता हे काजू बदाम पण कट करायचे, चाकून तुकडे करून घेते मी त्याचे. आता ते तुकडे करून झाले. आता कढईमध्ये 1 चमचा तूप टाकते. तेल नाही, तूप टाकते आणि ते ड्रायफ्रूट हे सारे भाजून घेते मी. तुकडे केलेले, कट केलेले पूर्ण असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत असं भाजून घेते. छान लागतात म्हणजे भाजल्यानंतर. छानपैकी असं भाजून घेते. असं वाटतं की करताना चांगलं पण वाटायला, म्हणजे लेकरांसाठी करायली म्हणून. आणि एक साईड निका बाजूनं असं वाईट पण वाटतंय, कारण की एक जणाला आमच्या इथे खायचंच नाही, गोड खायचंच नाही. मिस्टरांना खायचं नाही गोड. त्यांना झाली शुगर, म्हणजे तशी आता झाली नॉर्मल. पण काय म्हणतात, एकदा शुगर झालेली जातच नसती शरीरामधली. सध्या झाली आहे नॉर्मलमध्ये, तरी पण नाही, त्यांना गोड खायचंच नाही, खातच नाही ते गोड. आणि मी पण नाही देत त्यांना गोड काहीच. त्यांचं साधं सिंपल जेवण भाजी भाकरीच हेच असतंय. मग आता ही लेकरांसाठी आहे. लेकरं म्हणत होते कर गाजराचा हलवा कर, म्हणून करायला लागले मी आज. आता ते काढलं, आता भाजून ड्रायफ्रूट भाजून घेतले, काढले. आणि आता हे गाजराचा खीस टाकते. चांगला असा शिजून पण झाला. शिजल्यानंतर आता दूध पण टाकते. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, पुड्याचंच. शहरामध्ये कुठलं घरचं दूध भेटणार. पुड्याचं दूध आणलं होतं मी, गरम करून घेतले अगोदर. बघा शिजून असं झालंय त्याचा कलर. शिजल्यानंतर असं कमी होतं, थोडंसं कमीच झालंय. मग नंतर आता दूध टाकते त्यात. हे बघा असे भाजून घेतलेले आहेत मी ते ड्रायफ्रूट, काजू बदाम पिस्ता. एवढी साखर आणि मिल्क पावडर, एवढं असं सामान घेतलेलं आहे मी. आणि दूध, अर्धा लिटर दूध आहे, तापून घेतलेलं अगोदरच. दूध टाकून घेते, त्यात मिक्स करून घेते. दूध टाकून थोडं थोडं करून असं टाकून मिक्स करून घ्यायचं. छान असं. नंतर आता मी त्यातमध्ये टाकणार आहे मिल्क पावडर पण टाकून घेते. पुन्हा ते मिल्क पावडर मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा साखर टाकून घेते. ह्याला हलवायला लागते, नाहीतर गोळ्या होऊन बसतात त्याच्या. जास्त वेळ हलवावं लागते. हलवून झालं, ते मिक्स झाले. मग साखर टाकते. 1 वाटीला कमीच घेतली होती साखर, पण मला जरा कमीच गोड लागायला होतं, म्हणून मी अजून परत टाकणार आहे. साखर टाकल्यानंतर जरा पातळ होतं, पाणी सुटतं ना त्याला. आणि मेन म्हणजे मला पातळच बनवायचा आहे, थोडासा पातळच, असा घट्ट नाही बनवायचा.
लेकरांना पातळच आवडतो. अजून परत मी साखर टाकली, जास्त गोड नाही वाटत म्हणून. म्हणजे 1 वाटी झाली पूर्ण की तेवढी साखर टाकून. 1 किलो गाजरासाठी छानपैकी हलवून घेते. त्याला अर्धा तास अजून परत एकदा शिजू द्यायचं थोडंसं. कारण की साखर मुरती पूर्ण त्या गाजराच्या खिसामध्ये. बघा असं झालंय, मिक्स झालं. आता ड्रायफ्रूट टाकली. ड्रायफ्रूट बी आता मिक्स करून घेते. ते पण 5 मिनिटं असं शिजू द्यायचं. ते टाकल्यानंतर बी मग नंतर देणार आहे मुलांना तिघांना. एक जण म्हणतो कर, त्यानं तर म्हणला कर म्हणून मुलानं, आणि परत केल्यानंतर म्हणत होता नाही मला खायचा. त्यानं नाही खाल्ला शेवट, पण नाहीच खाल्ला, त्याला आवडतच नाही. आणि अगोदर गाजर मी आणले होते एका दिवशी, तर म्हणला गाजराचा हलवा बनवला, तर आता नाही खायचा. कसा झाला हलवा? आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता भेटू आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत